₹1000 आतमध्ये चिकनकारी कुर्त्यांचे ऑप्शन जर तुम्हाला हवे असतील तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार, मी ऋतुजा. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत चिकनकारी कुर्त्यांचे सुंदर असे ऑप्शन शेअर करणार आहे. तर जे आज सगळे कुर्ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याच्या प्राइस या ₹1000 पेक्षा कमी किमतीचे आहेत. तर हे जे सगळे कुर्ते आहेत तर ते मी एका एक्झिबिशन मधून घेतलेले आहेत. पण ते एक्झिबिशन मध्ये जे स्टोर होतं तर त्यांचा इन्स्टावरती पण एक पेज आहे. तर तुम्हाला जर या सगळ्यामधला कोणता कुर्ता आवडला तर तुम्ही ते इंस्टाग्रामवरून डिरेक्टली त्यांच्या स्टोरवरून खरेदी करू शकता. बाकी चिकनकारी कुर्त्यांबद्दल बोलायचं झालं तर ते खूप जास्त क्लासी आणि सोफिस्टिकेटेड दिसतात. म्हणजे वेन इन डाऊट किंवा कधीही काहीही कन्फ्युजन असेल काय घालायचं, कोणता कुर्ता घालायचा, तर सिम्पली तुम्ही फक्त एखादा चिकनकारी कुर्ता घातला तरी विल बी गुड टू गो. बिकॉज तुम्ही जेव्हा चिकनकारी कुर्ते घालता तेव्हा तुमचा लुक एकदमच लेवल अप होऊन जातो. म्हणजे तुम्हाला तिथे काहीही स्टायलिंग वगैरे करायची पण गरज नसते. तुम्ही सिम्पली फक्त तो कुर्ता आणि एखादी प्लाझो घातली तरी यू लुक व्हेरी गुड. तर मग आज मी तुमच्यासोबत चिकनकारी कुर्त्यांचे 5 ऑप्शन शेअर करणार आहे आणि त्याला मी एका चिकनकारी पॅन्ट सोबत म्हणजे ती चिकनकारी प्लाझो आहे त्याच्यासोबत स्टाईल केलेला आहे. तर तीही जी पॅन्ट आहे ती पण मी त्याच एक्झिबिशन मधल्या त्या स्टोर मधून घेतली. ती पॅन्ट देखील मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि हे सगळं कलेक्शन जर तुम्हाला पाहायचं असेल तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता सगळ्यात पहिला कुर्ता जो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो आहे हा ब्लॅक कलरचा चिकनकारी कुर्ता. तर हा जो कुर्ता तुम्ही बघितला तर हा प्लेन असा ब्लॅक कलरचा कुर्ता आहे आणि तुम्ही त्याच्यावर बघाल तर हे असं चिकनकारीचं वर्क केलेलं आहे आणि हे जे चिकनकारी वर्क आहे ते असं हँडमेड वर्क आहे. मशीन मेड वर्क तितकंसं चांगलं दिसत नाही या कुर्त्यांवरती, पण हँडमेड वर्क खूप जास्त सुंदर दिसतं. आणि मला ना एक असा ब्लॅक कलरचा कुर्ता हवाच होता. म्हणजे माझ्याकडे व्हाईट होता पण माझ्याकडे ब्लॅक नव्हता. तर मग मी हा कुर्ता घेतला आणि हा कुर्ता मला फक्त ₹600 पडला आणि ₹600 मध्ये दिस इज जस्ट अ स्टील. आणि हा जर तुम्ही कुर्ता बघाल तर व्यवस्थित लेंथचा असा कुर्ता आहे, गुडघ्यांच्या खाली वगैरे येतो. आणि बघाल तर नेहमीचे टिपिकल चिकनकारी कुर्ता असतात त्यांच्या नेकला जी डिझाईन असते आणि स्लीव्हच्या इथे डिझाईन असते तशी या कुर्त्यावरती डिझाईन आहे. याचं फॅब्रिक जे आहे ते प्युअर कॉटन आहे. त्याच्यामुळे हा कुर्ता खूप जास्त क्लासी वाटतो. आणि सगळ्यात चांगली ब्लॅक कुर्त्याची किंवा व्हाईट कुर्त्याची गोष्ट अशी म्हणजे ते स्टाईल करायला खूप जास्त सोपे असतात. तर तुम्ही हा कुर्ता एखाद्या ब्लॅक प्लाझो सोबत घालून तुम्ही त्याच्यावरती कलरफुल ओढण्या घेऊ शकता. कलरफुल दुपट्ट्यांमुळे खूप सुंदर असा शो येतो कम्प्लिटली तुमच्या लुकला. म्हणजे तुम्ही एखादी हेवी अशी बांधणीची किंवा बाकी अशी फुलकारी वगैरे अशी दुपट्टा घेतला जो कलरफुल असतो तरी तुमचा लुक खूप जास्त एलिव्हेट होईल. याच्या खाली तुम्ही ब्लॅक प्लाझो, व्हाईट प्लाझो किंवा इव्हन रेड प्लाझो पण अशा ब्लॅक कुर्त्यांवरती खूप सुंदर दिसते. पण त्याच्यावरती असे हेवी असे दुपट्टे तुम्ही स्टाईल करा म्हणजे तुमचा लुक खरंच खूप जास्त लेवल अप होईल. आता जो सेकंड कुर्ता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो आहे हा व्हाईट कुर्ता जो मी घातलेला आहे. तर ब्लॅक झाल्यावरती व्हाईट हे येणारच. तर हा पण सेम त्याच्यासारखाच कुर्ता आहे. या कुर्त्याची प्राइस पण ₹600 आहे आणि हा कुर्ता जो आहे तो प्युअर कॉटनचा कुर्ता आहे. या कुर्त्यावरती पण सेम तशीच डिझाईन आहे. नेकला अशी हँड एम्ब्रॉयडर्ड अशी चिकनकारीची डिझाईन आणि बाकी इथे स्लीव्हला डिझाईन. खूप असा खादी कॉटनचा असा छान असा कुर्ता आहे. याचा फॅब्रिक खूप सुंदर आहे. अंगावरती खूप जास्त लाईट वेट वाटतो. ऍक्च्युली हे दोन्ही कुर्ते मी वेगवेगळ्या एक्झिबिशन्स मधून घेतले पण दोन्ही कुर्ते मला ₹600 पडलेले. मोस्टली जे असे व्हाईट चिकनकारी कुर्ते असतात ते जीन्सवरती पण खूप जास्त सुंदर दिसतात. त्याच्यामुळे तुम्ही जीन्सवरती पण असे जंकी ज्वेलरी वगैरे घालून त्याला स्टाईल करू शकता. तुम्हाला ते खूप जास्त सुंदर लुक देतील. त्याचबरोबर तुम्ही इव्हन व्हाईट जे कुर्ते असतात त्यांना व्हाईट प्लाझो सोबत स्टाईल करून त्याच्यावरती वेगवेगळे अशा कलरफुल दुपट्टे घेऊ शकता. तुमचा लुक खूप जास्त क्लासी दिसेल. म्हणजे व्हेनेव्हर इन डाऊट तुम्ही फक्त हा प्लेन असा व्हाईट कलरचा कुर्ता खाली प्लेन अशी व्हाईट कलरची प्लाझो किंवा लेगिन्स आणि त्याच्यावरती छान असा इव्हन तुम्ही लाईट कोणता कलरफुल दुपट्टा घेतला किंवा मग तुम्ही हेवी एम्ब्रॉयडर्ड असे दुपट्टे घ्या तरी तो खूप जास्त सुंदर दिसेल. तुमचा लुक खूप जास्त क्लासी दिसेल. त्याच्यामुळे असे एखाद्या तरी असं कलरफुल दुपट्टा तुमच्या कलेक्शन मध्ये ठेवत जा बिकॉज हे अशा कुर्त्यांमध्ये खूप जास्त उपयोगाला येतात. हा कुर्ता खूप छान आहे. म्हणजे या प्राइस मध्ये ₹600 मध्ये इट इज जस्ट अ स्टील. त्याचा फॅब्रिक आणि बाकी म्हणजे हा जो ब्लॅक आणि व्हाईट दोन्ही कुर्ते सेम आहेत पण अतिशय सुंदर असे कुर्ते आहेत ₹600 मध्ये. आता नेक्स्ट कुर्ता जो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो आहे चिकनकारी मधला मल कॉटनचा कुर्ता.
तर मोस्टली आता या कुर्त्यांचे पण खूप जास्त अशा साड आलेले आहेत. तुम्ही बघू शकता चिकनकारीमध्ये असे प्रिंटेड कुर्ते येतात आणि मग त्याच्यावरती हँड एम्ब्रॉयडर्ड असं चिकनकारीचं वर्क असतं. तर तुम्ही इथे बघू शकता हा असा येल्लोइश कलरचा कुर्ता आहे. म्हणजे याचा जो बेस आहे तो असा व्हाईटिश येल्लो आहे आणि त्याच्यावरती हे असे डार्क मस्टर्ड येल्लो कलरचे असे फ्लावर्स आहेत, थोडेसे हळदी येल्लो कलरचे फ्लावर्स आहेत आणि ते अतिशय सुंदर दिसतात या कुर्त्यावरती. या कुर्ताचं जे फॅब्रिक आहे ते मल कॉटन आहे आणि खूप मऊ असा हा कुर्ता आहे. म्हणजे अंगावरती घातल्यावरती तो इतका जास्त लाईट वाटतो, इतका असं तुम्हाला असं ब्रीदेबल आणि असं एकदम लाईट वेट फील होतो. खूप सुंदर कुर्ता आहे. आणि बाकी ऍज युजल जसं चिकनकारीचं वर्क असतं नेकच्या इथे, तसं याच्यावरती वर्क आहे आणि खाली पण असे थोडेसे असे पॅचेस म्हणजे दिलेले आहेत, अशा बुट्ट्या आहेत चिकनकारीच्या. आणि बाकी स्लीव्हला जसं इथे टिपिकल चिकनकारीचं वर्क असतं तसं या कुर्त्याला आहे. खूप सुंदर असा कुर्ता आहे. हा कुर्ता मी फक्त 800 रुपीजला घेतलेला आणि 800 रुपीज मध्ये ट्रस्ट मी गाईज इट वॉज अ स्टील. आणि या कुर्त्यामध्ये बरेच कलर्स होते. माझ्या साईज मध्ये मला हा कुर्ता आवडलेला. या कुर्त्यामध्ये खूप जास्त कलर्स येतात, म्हणजे रेड, पिंक, लॅव्हेंडर, ब्लूज, येलोज मध्ये वेगवेगळे शेड्स. तर सगळे शेड्स खूप उत्तम दिसतात, खूप सुंदर दिसतात. त्याच्यामुळे तुम्ही असा एखादा कुर्ता तर नक्की तुमच्या कलेक्शन मध्ये ठेवा, बिकॉज हा खूप जास्त सोफिस्टिकेटेड आणि एलिगंट दिसतो. म्हणजे त्याचे प्रिंट्स, त्याचे जे कलर कॉम्बिनेशन असतं आणि त्याचं जे एम्ब्रॉयडरी असतं ना, ते सगळंच खूप जास्त क्लासी वाटतं. त्याच्यामुळे प्लीज डू इन्व्हेस्ट इन सच काइंड ऑफ कुर्ताज. म्हणजे बाकी कुर्त्यांपेक्षा तुम्ही अशा जेव्हा चिकनकारी कुर्ते घालता तेव्हा तुमचा लुक खूप जास्त क्लासी दिसतो. ऑफिसला जाण्यासाठी, कॉलेजला जाण्यासाठी दीज आर द बेस्ट ऑप्शन्स. त्याच्यामुळे डू गिव्ह इट अ ट्राय. आता जो नेक्स्ट कुर्ता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो देखील मल कॉटनचा कुर्ता आहे आणि साधारणतः येल्लो कुर्ता सारखाच कुर्ता आहे. पण याचं जे फॅब्रिक आहे ते वेगळं कॉटन आहे आणि त्याचं जे फॅब्रिक होतं ते असं मल कॉटन आहे, ते जास्त मऊ आहे. आणि हे जे आहे कॉटन आहे. दोन्ही कुर्ते मी वेगवेगळ्या एक्झिबिशन्स मधून घेतलेले आहेत. हल्ली एक्झिबिशन्स मध्ये चिकनकारीचे असे वेगळे स्टॉल्स असतात आणि खूप सुंदर असे कुर्त्यांचं कलेक्शन असतं त्यांच्याकडे. तर हा पण कुर्ता आहे, तो पण त्या कुर्त्यासारखाच लेंथनी आहे. गुडघ्याच्या बराच खाली असा हा कुर्ता येतो, सुंदर वाटतो. आणि बाकीचा एम्ब्रॉयडरी बघायला गेली तर सेम जशी टिपिकल चिकनकारीची एम्ब्रॉयडरी असते तशी या कुर्त्यावरती आहे. फक्त याचा कलर मला खूप जास्त आवडलेला रेड कलर आहे आणि त्याच्यावरती हे जे लायलॅक कलरचे असे फ्लावर्स दिलेले आहेत ते खूप सुंदर दिसतात. त्याच्यावरती छान असा प्रिंटेड कुर्ता आहे आणि खूप सुंदर असा लुक देतो तुम्हाला. आणि याला पण तुम्ही छान अशा ब्लॅक कलरच्या प्लाझो सोबत, व्हाईट कलरच्या प्लाझो सोबत स्टाईल करू शकता. हा फक्त कुर्ता आणि प्लाझो घातला तर तुमचा लुक खूप जास्त क्लासी दिसेल. याच्यावरती इव्हन वेगळा असा दुपट्टा कॅरी करण्याची गरज नाहीये. आणि इव्हन फॉर दॅट येल्लो वन खूप सुंदर कुर्ता आहे हा पण मला या कुर्त्यापेक्षा त्या येल्लो कलरच्या कुर्त्याचं फॅब्रिक जास्त आवडलेलं. आणि त्यांचं जे स्टोर आहे ते मी खाली इंस्टाग्रामचं त्यांचं पेज जे आहे ते मेन्शन करेल. तर मग तुम्ही त्यांना डिरेक्टली कॉन्टॅक्ट करून किंवा त्यांच्या स्टोरला फॉलो करून तिकडे मेसेज करून तुम्ही तो कुर्ता घेऊ शकता जर तुम्हाला हवा असेल तर. आता जो नेक्स्ट कुर्ता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो माझा या हॉलमधला फेवरेट कुर्ता आहे म्हणून मी तो लास्टला ठेवलेला. तर तो आहे हा चंदेरी मधला चिकनकारी कुर्ता. तर मला ना हा असा कुर्ता खूप दिवसांपासून हवा होता आणि हा कुर्ता मला इतक्या सुंदर रंगामध्ये मिळाला. म्हणजे तुम्ही इथे बघू शकता असा पिंकिश कलर आहे याचा आणि हा जो पिंक कलर आहे तो खूप सुंदर दिसतो. म्हणजे असा रोज पिंक कलर वगैरे म्हणतो ना तसा रंग आहे या कुर्त्याचा आणि खूप सुंदर दिसतो. आता याच्यावरचं जे हँडमेड चिकनकारी वर्क आहे ना ते थोडंसं असं 3D वर्क आहे. म्हणजे एकदम असं टिपिकल चिकनकारी वर्क नाहीये. म्हणजे थोडासा जाड धाग्याने याच्यावरचं काम केलेलं आहे आणि खूप सुंदर असा कुर्ता आहे. हा कुर्ता मी 1000 रुपीजला घेतलेला आणि 1000 रुपीज मध्ये इट वॉज जस्ट अ स्टील. त्याची लेंथ वगैरे सगळंच त्याचं खूप सुंदर आहे आणि पूर्ण कुर्त्यावरती अशी चिकनकारी मधले डिझाईन दिलेली आहे. त्याच्यामुळे तो खूप जास्त क्लासी दिसतो आणि चंदेरी मधलं असं फॅब्रिक आहे कुर्त्याचं, त्याच्यामुळे तो जास्त अजून क्लासी वाटतो. तुम्ही याला मस्त एखाद्या व्हाईट कलरच्या प्लाझो सोबत घातलं ना तरी तो एखाद्या फेस्टिव्ह ओकेजन साठी सुद्धा खूप मस्त वाटेल. तर मग अशा एखाद्या कुर्त्यामध्ये तर नक्कीच तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. एखादा कोणता हेवी असा चुडीदार घेण्यापेक्षा हा मग असा एखादा कुर्ता घेतला आणि छान अशी प्लाझो घेतली ना तर तो लुक पण खूप जास्त असं सोबर सोफिस्टिकेटेड वाटतो. खूप सुंदर कुर्ता आहे हा. याचं फॅब्रिक खूप उत्तम आहे, खूप सुंदर फॅब्रिक आहे याचं. म्हणजे पर्सनली हा माझा फेवरेट कुर्ता आहे या सगळ्या कलेक्शन मधला. म्हणजे मला बाकी पण कुर्ते आवडतात पण दिस इज लाईक वन ऑफ माय फेवरेट. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट याचा जो कलर आहे तो खूप सुंदर आहे. याच्यामध्ये खूप सुंदर सुंदर कलर्स होते त्यांच्याकडे. म्हणजे ग्रे कलर होता, आय गेस ब्लू कलर होता,
मे बी मिंट ग्रीन कलर होता, म्हणजे असे पेस्टल मधले सगळे कलर्स होते आणि खूप सुंदर दिसत होते. मी पण असा कुर्ता घेतला आणि माझ्या सासूबाईंनी पण सेम असा कुर्ता घेतला. तो खूप जास्त सुंदर वाटतो हा कुर्ता. आणि आता या हॉलमधील लास्ट गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर ती आहे हे चिकनकारी प्लाझो. तर माझ्याकडे खूप चिकनकारी कुर्ते आहेत, म्हणजे मी पहिले पण एक चिकनकारी कुर्त्यांचा व्हिडिओ शेअर केलेला, तो माझ्या चॅनलवरती असेल. तर त्या व्हिडिओमध्ये पण आय गेस मी 4 कुर्ते शेअर केलेले आणि आता हे 5 कुर्ते, असे बरेच चिकनकारी कुर्ते माझ्याकडे आहेत. त्याच्यामुळे मला एक चिकनकारी प्लाझो हवी होती. तर त्याच्यामुळे मग मी त्या दिवशी घेतली. याची प्राइस मला त्यांनी आय गेस 900 वगैरे सांगितलेली आणि मला त्यांनी मग ती 800 रुपीजवर दिली, बिकॉज मी बाकी पण बरंच काही घेतलेलं. तर ही जी पॅन्ट आहे अतिशय सुंदर आहे. म्हणजे ही जी प्लाझो आहे ना, याचा जो घेर आहे ना, तो खूप चांगला आहे. म्हणजे खूप अशी ब्रॉड अशी त्याचा जो घेर आहे ना, तो आहे जो खूप भारी वाटतो म्हणजे घातल्यावरती. आणि खूप सुंदर, इव्हन जे त्याचा इलास्टिक वगैरे आहे ना, त्याची क्वालिटी खूप चांगली आहे, म्हणजे लगेच आपल्या लक्षात येतं. आणि इथे जे त्यांनी डिझाईन केलेलं आहे ते पण असं थोडंसं जाड धाग्यांमध्ये असं 3D चिकनकारी वर्क असल्यासारखं आहे, जे अतिशय सुंदर वाटतं. आणि असं जवळ म्हणजे तुमच्या गुडघ्यांपर्यंत असं खालच्या बाजूपासून असं वर्क केलेलं आहे, जे अतिशय क्लासी वाटतं. आणि ही अशी पॅन्ट जर तुम्ही घेतली ना, तुम्ही कोणत्याही चिकनकारी कुर्त्यावरती ती घालू शकता. इव्हन फॉर दॅट मॅटर तुम्ही जे साधे तुमचे कुर्ते असतात त्याच्यावरती देखील ती घालू शकता. खूप सुंदर दिसेल, खूप सुंदर दिसेल ही पॅन्ट. त्याच्यामुळे प्लीज अशी तरी एखादी पॅन्ट ना नक्की तुम्ही खरेदी करू शकता. 800 रुपीजमध्ये इट इज लाईक रिअली अ गुड ऑप्शन. म्हणजे कदाचित ही काहींना महाग वाटू शकते, पण ही जी क्वालिटी आहे 800 रुपीजमध्ये, तर दॅट इज वर्थ इट. म्हणजे आता आपण प्लाझो जरी घ्यायला गेलो तर 400-500 रुपये जातातच प्लाझो घ्यायला. तर मग ही अशी एखादी छानशी प्लाझो तुम्ही 800 रुपीज इन्व्हेस्ट करून नक्कीच घेऊ शकता, बिकॉज हा खूप सुंदर असा ऑप्शन आहे, खूप क्लासी असा ऑप्शन आहे. त्याच्यामुळे प्लीज डू गिव्ह इट अ ट्राय. तर मग हा होता आजचा चिकनकारी कुर्त्यांचा आणि या एका प्लाझोचा हॉल व्हिडिओ. तर मग तुम्हाला हे सगळं कलेक्शन कसं वाटलं, हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मला नेक्स्ट व्हिडिओ आलेला तुम्हाला नक्की समजेल. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या. धन्यवाद.